नासिक में डिविजनल कमिश्नर प्रवीण गेडाम ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में कुंभ मेले से जुड़ी तैयारियों के बारे में अहम जानकारी साझा की। उन्होंने कहा कि प्रशासनिक अधिकारी और संबंधित विभाग कुंभ मेले के लिए पूरी तरह से तैयार है और लगातार काम कर रहे हैं। कमिश्नर ने बताया कि पार्किंग व्यवस्थाओं के लिए पुलिस और महानगर पालिका प्रशासन मिलकर काम कर रहे हैं। भौगोलिक स्थिति को समझने के लिए अधिकारियों ने साइट विजिट भी की है ताकि निर्णय लेने में सुविधा हो। रामकुंड, कुशावर्त और घाट की व्यवस्थाओं पर विशेष ध्यान दिया जा रहा है। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 याच्या पूर्वतयारीसाठी प्रशासनातले सर्व अधिकारी आम्ही बऱ्याच महिन्यांपासून एकत्रितपणे काम करीत आहोत। त्याच्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे आणि आज नाशिक येथे सर्व विभागांचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांचा आम्ही पाहणी दौरा केला आहे। विशेषतः याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी जी कामे असतात त्यांचा एकमेकांशी जो काही संबंध येतो, उदाहरणार्थ पार्किंग असेल, वाहनतळे असतील, त्या ठिकाणी पोलिसांना ट्रॅफिक मॅनेजमेंट करावं लागतं किंवा स्वच्छता सेवा पुरवण्यासाठी दुसरा एक HOD असतो। अशा पद्धतीचे जे एकमेकांशी संलग्न इश्यू असतात त्यांच्याशी चर्चा करून काही प्रश्न उपस्थित होतात का आणि मग त्याच्यावर आपल्याला काय मार्ग काढायचा हा, आणि त्याचप्रमाणे एकंदरीत सर्व संबंधित जागांचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे ती सर्वांना समजून यावी या पार्श्वभूमीतून हे दौरे केले होते। याच्यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, ST महामंडळाचे विभागीय नियंत्रक, नंतर असे सर्व विभागांचे अधिकारी होते। त्र्यंबकेश्वरला नाशिक ग्रामीणशी संबंधित विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, तेथील स्थानिक मुख्याधिकारी देखील होते आणि सर्व ज्या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी अमृत स्नान होतं ते रामकुंड, त्र्यंबकेश्वरमधलं कुशावर्त आधीच्या दिवशी, सर्व वाहनतळे, जास्तीत जास्त वाहनतळे आउटर, मध्य आणि इनर, घाट, अशा पद्धतीच्या आम्ही सर्व जागा बघितल्यात आणि कुठे काय करता येईल, कुठे आपल्याला पोलिसांना बॅरेक्स करता येईल का, कुठे आउटर पार्किंग करता येईल का, कुठून आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्ट करावं लागेल, भविष्यात कुठं काय परिस्थिती, अशा पद्धतीची एक चांगली सांगोपांग चर्चा झाली। आणि मला वाटते आतापर्यंत जे प्लॅनिंग आहे त्याच्यामुळे हा साईट व्हिजिटमुळे आमचं प्लॅनिंग देखील अधिक बळकट करायला आम्हाला संधी मिळेल।